पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरं सगळ्यांनी जोरदार बोला जय जगन्नाथ. विक्रमगडचे लोक आहात तुम्ही, भगवान जगन्नाथ ऐकताय, एवढा कमी आवाज आला कसं वाटतं जगन्नाथजींना? आवाज एवढा आला पाहिजे की वैकुंठावरचा आवाज गेला पाहिजे, हे सगळं मंदिर हदरलं पाहिजे, एवढा आवाज येऊ दे जोरदार हृदयापासून बोला जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. लवकरच बुधवारी आषाढी एकादशी येणार आहे आणि जेव्हा मला कथा करायला सांगितलं आणि आजचा प्रसंग जेव्हा मी पाहिला, तुकारामांचा मला अभंग आठवला. त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, होतो जय जयकार गरजत अंबर मातने हे वैष्णव वीर रे. ही भक्तीची प्रक्रिया एवढी अभूतपूर्व आहे, एवढी सुंदर आहे. ह्या कीर्तन प्रक्रिया जी आहे एवढी सुंदर आहे की ज्या कीर्तनात जय जयकार होतो जय जयकार गरजत अंबर, सगळं आकाश गरजत आणि काय होतं, सगळे वैष्णव जे असतात ते उन्मत्त होऊन नाचतात, मदमत्त होऊन नाचतात. आणि आता प्रसंग पाहिला हा रथयात्रेचा की सुंदर तरुण मुलं आणि मुलींना पाहिलं उन्मत्त होऊन कीर्तनामध्ये कंटिन्युअसली 3 ते 4 तास नाचत होती. जसं पाहिलं मी ते कळलं, मला आठवलं. त्याचा फायदा काय हे केल्यानं? तुकाराम महाराज म्हणतात पुढच्या वाणीमध्ये, तुका म्हणे केली सोपी पाय वाट तरावया भवसागर रे. समुद्र पार करणं फार अवघड आहे, समुद्र पोहून जाणं फार अवघड आहे. पण जर समुद्र छोटासा झाला, किती छोटासा, एवढा छोटा की आपण सहजगत्या चालता चालता त्याला पार करू शकू, तर किती सोपं आहे समुद्र पार करणं. हे शक्य आहे का? आहे. हे शक्य आहे जर अशा प्रकारे गरजेचं आपण कीर्तन केलं, जोरदारपणे उन्मत्त होऊन कीर्तन नाचलो. तुकाराम महाराज म्हणतात, केली सोपी पाय वाट तरावया भवसागर रे. जो भवसागर पार करणं अशक्य आहे, तो भवसागर भगवंताच्या कृपेनं आपल्यासाठी छोटासा होऊन जातो. आणि हेच आजच्या रथयात्रेच्या माध्यमात आपण साध्य केलं. तर हे जगन्नाथजी जे आहेत त्याची रथयात्रा काय आहे, याचं महत्व काय आहे आणि आज आपण काय साध्य केलं, या रथयात्रेत नाचून, रथ ओढून, त्यांना भोग लावून, त्याची आरती करून, त्याचं कीर्तन गाऊन, अभूतपूर्व सोहळा साजरा करून काय साध्य झालं? काही लोक म्हणजे टाइमपास झाला, बरोबर डान्स केला, खायला प्यायला मिळालं, हा टाइमपास पण झाला, मजा पण आली, पण त्यावर अजून काय घडलं का आपल्या जीवनामध्ये? तर अभूतपूर्व घटना आपल्या जीवनामध्ये घडली. तर हे समजण्यासाठी आपण पहिल्यांदा ही रथयात्रा काय आहे आणि जगन्नाथजीची कृपा म्हणजे काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर तुम्ही जगन्नाथचं रूप पाहिलं व्यवस्थित, त्या रूपाचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे कोण सांगू शकेल? या भगवंताच्या रूपाला डोळ्यावरती पापण्या नाही आहेत. आपल्या डोळ्यात पापण्या आहेत आणि पापण्या असला का प्रॉब्लेम होतो, आपण मिसकतो पापण्या. आणि पापण्या मिसकवल्या की काही काळ आपल्याला समोरची गोष्ट दिसत नाही. किती काळ? 1 निमेष, 1/10 सेकंद. गणिताच्या भाषेत बोलायचं होतं, सेकंदाचा 10वा भाग आपल्याला काही घटना दिसत नाही. तर जगन्नाथजींना पापण्या का नाहीये त्याचं कारण आपण थोडक्यात समजून घेऊया. तर जगन्नाथजीचं रूप जे आहे ते विशेष रूप आहे. आता आपल्याला माहिती आहे भगवंत 11 वर्ष मथुरेत जन्म घेऊन वृंदावनामध्ये राहिले होते.
आणि वृंदावनात तिथे खूप मधुर लीला केल्या. आपल्या अख्ख्या जगाचे मालक आहेत, पण लहान मुलाबरोबर खेळायचे, मटके फोडायचे, लोहडी चोरायचे, त्यानंतर आपल्या मित्रांचं उष्ट खायचे आणि आपल्या प्रियकरांबरोबर नृत्य करायचे, रासलीला करायचे. आणि या सगळ्या भक्तांमध्ये या गोपी ज्या होत्या, भगवंता सगळ्यात महान भक्त. आजकाल दुर्दैवानं आपल्या भारतीय समाजामध्ये राधाकृष्ण किंवा गोपी आणि कृष्णाचं नातं खूप चुकीच्या प्रकारे दाखवलं जातं सिनेमांमध्ये वगैरे. जणू काही भौतिक जगातलं प्रेम प्रकरण आहे या पद्धतीने ते दाखवलं जातं. पण या गोपींची काय भक्ती होती भगवंताप्रती, किती भक्ती होती. तर ज्यावेळी गोपी भगवंतांना पाहायच्या त्यावेळी ज्यावेळी त्याचे डोळे बिचकवले जायचे त्यांना राग यायचा. आणि रागाच्या भरात त्या परमपित्या या विश्वाच्या निर्मात्याला ब्रह्मदेव नावं ठेवायच्या की कसला निर्माता आहेस तू, या पापण्या निर्माणच का केल्यास. या पापण्यांमुळं 1/10 सेकंदाचा 10वा भाग आम्ही कृष्णाला पाहू शकत नाही. कसा परमेश्वर आहेस तू, कसा ब्रह्मदेव आहेस तू, तुला काही कळत नाही. अशा प्रकारे नावं ठेवायच्या. ही आर्तता होती भगवंताला पाहण्याची, ही आर्तता होती गोपींची भगवंतावर लीला करण्याची, भगवंतावर प्रेमाचं आदान प्रदान करण्याची. एक क्षण जर भगवंत दूर गेले त्यांना वाटायचं हजारो युग गेली. वृंदावनात जर तुम्ही गेलात एक सुंदर सरोवर येतं, प्रेम सरोवर. त्या प्रेम सरोवराचं कहाणी काय आहे तर एके दिवशी राधा आणि कृष्ण त्या सरोवरात त्या ठिकाणी बसले होते आणि सुंदर गप्पा मारत होते. आणि त्याच वेळी एक भुंगा आला. सगळ्यांना भुंग्याचा आवाज माहिती आहे, भुंग्याचा आवाज असतो. दोघं गप्पा मारतायत, मध्ये घास काय होतं, व्यत्यय येतो, डिस्टर्बन्स होतो. सो राधा आणि कृष्ण डिस्टर्बन्स व्हायला लागला. आणि कृष्णानं आपल्या मित्राला मधुमंगलला सांगितलं या भुंग्याला बाहेर काढ, या भुंग्याला इथून बाहेर काढ. मधुमंगलने भुंग्याला बाहेर काढलं आणि मधुमंगल आला कृष्णापाशी आणि म्हणला मधुसूदन गतः. मधुसूदन संस्कृतमध्ये भुंग्याचं नाव आहे. आता मधुसूदन शब्दाचा अर्थ अजून एक आहे. भगवान श्रीकृष्णाचं नाव पण काय आहे, मधुसूदन. का बरं नाव पडलं मधुसूदन त्यांना, त्यांनी मधु नावाच्या राक्षसाचा वध केला होता. पण मधुसूदन हे नाव भगवान श्रीकृष्णाला पडले. आता मधुमंगल काय म्हणाला, मधुसूदन गतः, भुंगा गेला. राधाराणीला वाटलं मधुसूदन गेला म्हणजे कृष्ण निघून गेले, कृष्ण बाजूला बसले. पण नुसते कृष्ण निघून गेले ही कल्पना ऐकून तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. कृष्ण गेले, कृष्ण गेले, कृष्ण गेले. आणि कृष्णाने पाहिलं मी तर बाजूलाच आहे, मी जवळच आहे तुझ्या, असं का रडतेस. हे काय अद्भुत प्रेम आहे राधाराणीचं, ही काय अद्भुत भक्ती आहे राधाराणीची. आणि ती भक्ती पाहून कृष्णाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. या दोघांचं पाणी मिसळून एक सरोवर बनलं, त्याला म्हणतात प्रेम सरोवर. बघा कुठल्या लेवलची भक्ती आहे या राधाराणीची, कुठल्या लेवलची भक्ती आहे गोपींची. आणि मग कृष्ण 11 वर्षानंतर मथुरेत परत आले कंसाला मारण्यासाठी. आणि जे परत आले वृंदावनला कधी गेलेच नाही. ज्या गोपींना एक क्षण एक निमेष कृष्ण दूर गेल्यावर ढसा रडायला यायचं, हजारो युग गेले असं वाटायचं. कल्पना करा त्याची अवस्था काय झाली असेल. कृष्ण गेले 11 वर्षी, पुढचे 100 वर्ष, पुढचे 90 वर्ष कृष्णाला पाहू शकले नाही गोपी. काय अवस्था असं बघा त्या गोपींची. कसं पाहायचं कृष्णाला, काय करायचं कृष्णाला पाहिला. आणि एके दिवशी भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते, त्यांना द्वारकाधीश झाले, राजा बनले, ऐश्वर्य संपन्न झाले आहेत. वृंदावन कृष्ण कसे होते, फेटा घालणारे कृष्ण, गळ्यात तुळशीची माळ घालणारे, फुलांची माळ घालणारे, आपल्या मित्रांचं उष्ट खाणारे, मस्ती करणारे, खोडा करणारे, नाच करणारे, आपल्या भक्ताच्या तालावर नाचणारे असे कृष्ण होते. आणि एके दिवशी सूर्यग्रहण आलं. आता ग्रहण हा जो काळ असतो हा अपवित्र असतो. का, कारण प्रकाश झाकला जातो. दुर्दैवानं आज आपण पाश्चात्य अनुकरण करतो आणि वाढदिवसाला मेणबत्ती फुंकतो. पण वास्तविक आपल्या संस्कृतीमध्ये किती चुकीची गोष्ट आहे. लहानपणी आम्ही श्लोक म्हणायचो, काय तुमचं म्हणलं असं काय
शुभं करोति कल्याण आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. हे दिव्याला नमस्कार करतो आपण. आपल्या जीवनात प्रकाश आणणारी गोष्ट आहे दिवा. ती फुंकायची नसते कधी. तो ज्या वेळी अंधकार होतो, अंधार होतो, ती गोष्ट तो काळ अपवित्र मानला जातो. आणि ग्रहण काळ हा अपवित्र असतो. पण ग्रहणाच्या वेळी असं म्हणतात धार्मिक कार्य करावी, दान धर्म करावा, भरपूर यज्ञ करावे, नामजप जास्तीत जास्त करावा. आणि ग्रहण येणार म्हटल्यावर सगळ्या द्वारकावासींनी ठरवलं आपण एका तीर्थक्षेत्री जाऊया आणि एक महान यज्ञ करूया. कोणतं तीर्थक्षेत्र निवडलं द्वारकावासियांनी? ते क्षेत्र आहे कुरुक्षेत्र. ज्यांनी गीता वाचली आहे पहिल्या श्लोकात धृतराष्ट्र म्हणतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. धृतराष्ट्र म्हणतो कुरुक्षेत्र काय आहे? धर्मक्षेत्र आहे, धार्मिक कार्य करायचं क्षेत्र आहे. आणि अशा ठिकाणी योद्धे जमले. काय करतायत ते? पूर्वापार काळापासून हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र म्हणून गणलं. असे तीर्थक्षेत्र आहे. सगळ्या द्वारकावासींनी विचार केला आपण जाऊ आणि मोठा यज्ञ करू. भगवान श्रीकृष्ण, त्यांचे अनेक अनेक साथी, सगळ्या पत्न्या, 16,108 पत्न्या, त्याचे आई वडील, सगळा लवाजमा तिथं आला आणि मोठा यज्ञ आरंभ केला. आता ही बातमी गेली वृंदावन वासियांपर्यंत आणि वृंदावन वासियांना कळलं कृष्ण जवळ झालेत. कुरुक्षेत्र, वृंदावन ते कुरुक्षेत्र अंतर फार लांब नाहीये, जाण्यासारखं आहे. गोपींना 80 वर्ष विरोध झाला होता. 80 वर्ष कृष्णाला पाहिलेलं नाही. काय अवस्था असेल हृदय झालेली असेल. सगळ्या गोपींनी, सगळ्या कृष्णाच्या सख्यांनी, आई वडिलांनी, नंदमाता यशोदेने ठरवलं चल आपण जाऊया आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. आणि सगळे गोपी, गोप, यशोदा माता, नंद महाराज, सगळे सखे कुरुक्षेत्रामध्ये आले. आता कुरुक्षेत्रात मोठं सैन्य होतं. त्या सैन्याच्या मधोमध यज्ञकुंड होतं आणि भगवान श्रीकृष्ण बसून आहुती घालत होते. सगळ्यात पहिला कृष्णाचे मित्र गेले पळ 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 भगवंतांना भेटायला. सैनिकांनी अडलो, हे कोण तुम्ही? आम्ही कृष्णाचे मित्र आहोत. तुम्ही कसे कृष्णाचे मित्र? कृष्ण द्वारकेचे राजे आहेत, द्वारकाधीश आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. तुम्ही तर खेडेगावातले मुलं आहात. तुम्ही कृष्णाचे मित्र होऊ शकत नाही. थांबा, अजिबात जायचं नाही पुढं. त्या मित्रांना बिचाराला थांबवून ठेवलं. नंतर यशोदा माता, नंद महाराज आले. त्यांनाही अडवलं, जाऊ शकत नाही. ते म्हटले आम्ही कृष्णाचे आई वडील आहोत, आम्हाला भेटू दे कृष्णाला. ते म्हटले नाही 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 नाही, तुम्ही कृष्णाचे आई वडील होऊ शकत नाही. आम्हाला माहिती आहे कृष्णाचे आई वडील कोण आहेत. देवकी आहेत, वसुदेव आहेत आणि ते बसलेत आतमध्ये. तुम्ही कसे कृष्णाचे आई वडील? तुम्ही खेडेगावातले माणसा, तुम्हाला आज जायला परवानगी नाही. आता ज्या आईनं आपल्या मुलाला 80 वर्ष पाहिलेले, कल्पना करा. एखादा मुलगा शिबिरासाठी आमच्याकडे गालतऱ्याला येतो, शिबिरासाठी 6 दिवसात शिबिरासाठी. दर रात्री आईचा फोन, माझा मुलगा कसा आहे, माझा मुलगा कसा आहे, माझा मुलगा कसा आहे, बोलू दे बोलू दे बोलू दे. एक दिवसाचा विरह सहन होऊ शकत नाही. काही माझ्यांना अजिबात सहन नाही. ते पळत पळत भेटायला येतात, कुठे आहे माझा मुलगा, कुठे आहे माझी मुलगी. 80 वर्ष आपल्या आईनं मुलाला पाहिलेलं नाही आहे. त्यावेळी व्हिडिओ कॉल पण नव्हते, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल नव्हते. आजकाल पाहू शकतो आपण कॅमेरावर व्हिडिओ कॉल होऊन, हा मुलगा आहे व्यवस्थित, दर्शन ॲटलीस्ट होतं मुलाचं मुलीचं. आणि त्या आईला अडवलं आपल्या मुलाला भेटण्यापासून. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलं यशोदा मातेला. आणि यशोदा माता सुंदर भजन गाऊ लागली. जय जय नंदा यशोदा गिरीवर धारी गोपाल. बोला जय जय नंदा यशोदा दुला गिरीवर धारी गोपाल. गोपाल 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 गोपाल. जसं हे भजन जे श्रीकृष्ण अत्यंत एकाग्र होऊन यज्ञामध्ये आहुती घालत होते. यज्ञामध्ये आपली अवस्था कशी असती? शांतपणे बसला असतो, लक्ष असं स्वाहा स्वाहा स्वाहा.
आहुती देण्यामध्ये लक्ष असतं आपलं. जसं त्यांनी गाणं ऐकलं, अद्भुत चमत्कार झाला. भगवान अशी गोष्ट उठले, आपल्या आईचा आवाज ऐकला आणि उठून पळत सुटली. आणि पळता 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 जे 11 वर्षाचे कृष्ण होते छोटेसे, त्यांचा आकार तेवढाच छोटा झाला आणि पळत जाऊन आपल्या आईच्या मिठीमध्ये ते विलगले. अद्भुत 80 वर्षानंतर आई आणि मुलाची भेट झाली. मग कृष्ण आपल्या सख्यांना भेटले आणि एवढ्या सगळ्यांना भेटल्यानंतर विशेष भक्त, त्या म्हणजे गोपी, या गोपी उरल्या होत्या. गोपींची इच्छा काय होती? आपण कृष्णाला प्रायव्हेटमध्ये भेटलं पाहिजे, सगळ्यांसमोर नाही, प्रायव्हेटमध्ये जाऊन तर विशेष आदान प्रदान त्यांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं होतं, जे इतर कोणाशी शक्य नाही आहे. आणि गोपी म्हटलं आपण प्रायव्हेटली भेटू. प्रायव्हेटली आले भगवान श्रीकृष्ण. आणि जसे भगवान श्रीकृष्ण प्रायव्हेटली आले, सगळ्या राधाराणी आणि गोपी आल्या आणि तिने पाहिलं कृष्णाला. म्हणले हे कृष्णच, हे आमचे कृष्णच, आम्ही कृष्णाला असं कधी पाहिलंच नाहीये. डोक्यावर मुकुट आहे, अंगामध्ये सोन्याच्या माळा आहेत, हातामध्ये अनेक सुरक्षा कवच आहेत, भरजबरी वस्त्र आहेत, रेशमी धोती आहे, पायात रक्त चपला आहे, हातात शस्त्र आहे, आजूबाजूला सैनिक आहेत. असे राजविंडे कृष्ण आम्ही कधीच पाहिले नाहीत. आम्हाला सवयच नाहीये कृष्णाला या रूपात पाहायची, आम्हाला अजिबात सवय नाहीये. मग काय केलं पाहिजे? आणि गोपींनी आपल्या मनामध्ये विचार केला की आपण या भगवान श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन जाऊया. पण कसं घेऊन जाणार? कृष्णावर सैन्य अख्खं, त्यांचे माता पिता आहेत, त्यांचे बायका आहेत. बायका सोडणार नाहीत आपल्या नवऱ्याला दुसरीकडे सहजगत्या. बायकांची इच्छा असते आपल्या नवऱ्यात कुठेही जाऊ नये, आपल्या जवळच राहावं कायम, ही बायकांची इच्छा असते. कृष्णाची पत्न्या सोडणार नाहीत. गोपींनी विचार केला आपल्या हृदयात आपण वृंदावन बनवू. 5 प्रकारचे वृंदावन असतात. पहिलं वृंदावन गोलोक वृंदावन, जिथं आपण भक्ती करून जायचा प्रयत्न करतोय. दुसरं वृंदावन ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात पृथ्वीवरती, तर तेच वृंदावन ते खाली घेऊन येतात, त्याला म्हणतात भौम वृंदावन. तिसरं वृंदावन कुठलं? आता आपण जे वृंदावन पाहतो अप्रकट वृंदावन, तेच वृंदावन आहे, पण आपल्या डोळ्यापासून राधा राणीनं पडदा टाकून ते वृंदावन झाकून टाकलंय. तर आपण जे वृंदावनला जातो आपल्याला काय दिसतं? आईस्क्रीमची गाडी दिसती, पिझ्झाचं हॉटेल दिसतं, गटार दिसती, त्यानंतर पानपट्टी दिसती, ट्रॅफिक दिसतं, बिल्डिंग दिसतात. आपल्या चर्पचक्षुंना हे वृंदावन दिसतं. त्याला म्हणतात अप्रकट वृंदावन. चौथं वृंदावन त्याला म्हणतात गुप्त वृंदावन. एखाद्या भक्ताच्या हृदयात वृंदावन प्रकट झालं की भक्त आपल्या इच्छेद्वारे ते वृंदावन बाहेर प्रकट करतो. त्याला म्हणतात अप्रकट वृंदावन. आपल्या गालतरेचं वृंदावन, गोवर्धन विलेज, हे अप्रकट वृंदावन आहे. परमपूज्य राधानाथ महाराजांच्या हृदयात वृंदावन प्रकट झालं आणि त्यांनी बाहेर आपल्या सर्वांसाठी प्रकट केलं, ते आहे गुप्त वृंदावन. आणि 5वं वृंदावन आहे ते म्हणजे हृदयात ज्यावेळी भगवंत प्रकट होतात त्याला म्हणतात वृंदावन. सो गोपींनी काय केलं? आपल्या हृदयात वृंदावन प्रकट केलं, आपल्या मनामध्ये रथ तयार केला, आपल्या मनामध्ये अर्थामध्ये भगवान श्रीकृष्णानं बसवलं आणि खेचत 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 मनातल्या मनात त्यांना वृंदावनामध्ये आणलं. आणि ही जी क्रिया आहे ती आपण आज केली, ह्यालाच म्हणतात रथयात्रा. सो रथयात्रा म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांना द्वारकेवरून रथामध्ये बसून खेचत 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 वृंदावनामध्ये आणणं. आता समजा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आईवडिलांकडे काढून घ्यायची, तरुण मुलं बसली इथं बरीच. जेव्हा एखादा 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईकडे जातो तर आईकडनं काहीतरी पाहिजे, तो मस्का मारतो आईला, मम्मी आय लव्ह यू. मम्मीला कळत ह्याला चॉकलेट पाहिजे, ते लगेच चॉकलेट ती देऊन टाकतो. मुलगा थोडासा मोठा होतो, 15 वर्षाचा होतो, 12 वर्षाचा होतो मुलगा, मम्मी आय लव्ह यू. मम्मीला कळतं ह्याला लॅपटॉप पाहिजे किंवा मोबाईल पाहिजे, लगेच मम्मी जाती त्याला मोबाईल घेऊन जाते. मुलगा 20 वर्षाचा होतो, परत मम्मी आय लव्ह यू. सांग कोण आहे ती मुलगी, सांग मला कोण आहे मुलगी तिच्या प्रेमात तू पडला आहे, सांग सांग नाव सांग तिचं. मस्का मारतोय, लग्न करायच्या पोरी. मुलगा 30 वर्षाचा होतो, परत म्हणतो मम्मी आय लव्ह यू.
सांगितलं लग्न करू नकोस मुली बरोबर, सांगितलं होतं, आता पस्तास की नाही, आता तुला पस्तावा होतोय, अजिबात कर, सांगितलं तुला करू नकोस. परत मुलगा 50 वर्ष होते, मम्मी आय लव्ह यू, मी कुठल्याही प्रॉपर्टीच्या कागदावर सही करणार नाही, लक्षात ठेव. मस्का मार लागतो काय पाहिजे असेल तर. पण समजा आपल्याला आई वडिलांकडे काही पाहिजे, आपण आई वडिलांना खुश केलं किंवा आई वडील खुश आहेत, फार खुश आहेत, आनंदी आहेत. कल्पना करा वडिलांना 1 कोटी नोकरी लागली, लॉटरी लागली, वडील प्रचंड खुश आहे, 1 कोटी लॉटरी लागली आहे. आणि मुलगा गेला आणि म्हणला पप्पा लॅपटॉप पाहिजे, घेऊन टाक बेटा, लॅपटॉप घेऊन टाक, एवढंच ना, घेऊन टाक. सो रथयात्रेमध्ये आपण ज्यावेळी रथ ओढतो आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या द्वारकेतनं त्यांचं हृदय जे वृंदावन आहे त्याच्या भक्तांपर्यंत घेऊन जातो. भगवंत एवढे खुश होतात, एवढे खुश होतात की या दिवशी आपण जे काही मागू ते भगवंत आपल्याला देऊन टाकतात, घेऊन टाक. हा आहे रथयात्रेचा अर्थ. सो ज्या ज्या लोकांनी आज रथ ओढला त्या लोकांनी राधा राणीला त्यांच्या रथ ओढण्याच्या कार्यामध्ये मदत केली. आणि रथयात्रेमध्ये हजारो लोक असतात. भगवान श्रीकृष्णांना जगन्नाथजींना पापण्या का नाही आहे? कारण का या कलियुगामध्ये, या घोर कलियुगामध्ये, कलियुगाचं काय लक्षण आहे? प्रायेण अल्पायुषा सभ्या कलो अस्मिन् युगे जना मंदस मंद मतयो मंद भाग्य उपद्रता. आपली कलियुगाची अवस्था कशी आहे? अत्यंत दयनीय. सत्ययुगात लोक 1 लाख वर्ष जगायची, आपलं आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त 100 वर्ष, तेवढं पण होत नाही. 60-70 सारखे मनुष्य बास म्हटलं, आयुष्य संपलं, आता पुष्कळ झालं. 40,000 वर्षी वाटतं म्हातारं झालो आपण, खूप थकलो आता आयुष्यात, आपलं आयुष्य कमी आहे. आपण अत्यंत आळशी आहोत, मंद. कोणाला इच्छा नाहीये भगवंताची भक्ती करावी, भगवंताशी जाणून घ्यावं, वेळच नाहीये, आळशी अत्यंत. एखादा म्हणला मी आळशी नाहीये, सुमंद मतयो, जरी तो आळशी नाहीये पण त्याचं जीवन जे आहे ते चुकीच्या दिशेला गेलेलं आहे, मिसगाइडेड. त्याला व्यवस्थित मार्गदर्शन जीवनामध्ये मिळत नाहीये. तिसरं आहे मंद भाग्य, आपलं भाग्यच फार कमी आहे. योग्य गुरु मिळत नाहीये, योग्य संघ मिळत नाहीये, काय जीवनात कळतच नाहीये, आपण अनफॉर्च्युनेट आहोत. आणि जरी एखादा म्हणला की मी आळशी नाहीये, मला योग्य दिशा मिळाली आहे, मला योग्य गुरु मिळालाय, तरी पण शेवटचा गुण आहे उपद्रता. आपण कायम डिस्टर्ब असतो, सतत वैताग, सतत कटकटी, सतत कटकटी. हे म्हणजे कलियुग. मग एवढे दोष कलियुगामध्ये आहेत, कुणामध्ये चांगलं शोधावं आणि कसं चांगलं शोधावं? म्हणून भगवंतांनी जे हा रूप घेतलं जगन्नाथजींचं, मुद्दामून त्या रूपाला पापण्या ठेवल्या नाही. कारण का एकटकपणे या हजारो भक्तांमध्ये, प्रत्येक माणसामध्ये जो रथ ओढायला आले आहे त्याच्यामध्ये चांगलं काय आहे हे भगवंत शोधताय. आणि आपल्यामध्ये एवढंच जरी चांगलं असेल, भगवंत म्हणतात वाह किती महान भक्त आहे माझा हा, किती महान वैष्णव, अरे हा एवढा महान वैष्णव माझा रथ ओढायला. जरी आपल्याकडे हजारो दुर्गुण आहेत आणि केवळ या कारणासाठीच भगवंतांना पापण्या नाही आहेत. बघा काय कृपा आपल्यावर जगन्नाथजींची, केवढा कृपा दिवस आहे की त्या जगन्नाथजींची दृष्टी आपल्यावर पडली. आपल्यासारख्या माणसांमध्ये त्यांनी काही चांगलं पाहिलं, ही जगन्नाथजींची कृपा आहे. ही या जगन्नाथ रथयात्रेचं महत्व आहे की जो आजच्या रथ ओढतो, जो आजच्या दर्शन घेतो, भगवान श्रीकृष्ण गॅरंटेड त्याला या जन्माच्या शेवटी शाश्वत वैकुंठात भगवत धामात स्थान देतात. आणि हे प्राप्त करणं या मनुष्य जीवनाचं, नरदेवाचं सार्थक आहे. तुकाराम महाराज म्हणतात आयुष्यभर सरळ करून काय साध्य करायचं आहे? याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. आयुष्यभर काबाड कष्ट केले आणि मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण झालं नाही, परत काबाड कष्ट करावे लागतील, परत जन्म घ्यावा लागेल, परत शाळेत जावं लागेल, परत नोकरी करावी लागेल, परत लग्न करावं लागेल, परत संसार करावा लागेल, परत तेच 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 तेच.
पण या जगन्नाथ रथयात्रेत जो सहभागी होतो आणि श्रद्धेनं त्याचं दर्शन घेतो, त्याचं नाव घेतो, त्याचं कीर्तन करतो आणि कीर्तनात जोरदार उन्माद नाचतो, जगन्नाथजींनी खात्री दिली आहे की जरी अशा माणसाला माझं स्मरण झालं नाही मृत्यूच्या वेळी, तरी मी त्याला माझं स्मरण करून देतो आणि त्याला भगवत धामात घेऊन देतो. बोला जय जगन्नाथ, हरे कृष्णा. आता या जगन्नाथजीची अजून एक विशेष लीला आपण पाहूया की किती कृपाळू जगन्नाथजी आहे. आता जगन्नाथपुरीला तुम्ही गेला असाल तर या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? या मंदिरामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे, इतर धर्मियांना प्रवेश नाही. का बरं प्रवेश नाही? दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे साधारणपणे यवन लोक किंवा ब्लेच्छ लोक जे असतात ते गाय कापतात, आठवड्याभर आंघोळ करत नाहीत, त्यांचा मूर्ती पूजेवर विश्वास नसतो, त्याला बुतपरस्ती म्हणतात ते लोक. त्यामुळे त्यांना मंदिरात स्थान दिलं जात. जगन्नाथ मंदिरामध्ये ज्यांची श्रद्धा आहे, ते शुद्ध आहेत, त्यांना स्थान दिलं जातं. आणि दुसरं कारण पुराणामध्ये सांगितलंय की कलियुगामध्ये पाश्चात्य देशात असा एक महान भक्त येईल आणि त्याची भक्ती पाहून जगन्नाथजी पळत 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 पाश्चात्य देशात जातील. आणि ज्यावेळी जगन्नाथपुरीच्या पांडवांनी वाचलं त्यांना फार भीती वाटली. आपले लाडके जगन्नाथजी आहेत, त्यांचा विरोध आपला सहन कसा होईल, म्हणून या लोकांना मी आतच येऊ देणार नाही, तुम्ही बाहेरच थांबा. मग या लोकांना कृपा कशी मिळणार? विश्वातले एकमेव भगवंताचे विग्रह असे आहेत जे या सगळ्या लोकांना ज्यांना मंदिरामध्ये येणं शक्य नाही आहे त्यांना कृपा देण्यासाठी विश्वातले एकमेव भगवंत आहेत जे मंदिरात बाहेर येतात, सगळ्यांना कृपा देऊ शकतात. रथयात्रा अशी घटना आहे ज्यावेळी कोणीही कुठल्याही जाती धर्माचा, तो यवन असेल, तो म्लेच्छ असेल, तो चांडा असेल, कोणी असेल, भगवान जगन्नाथाचं दर्शन घेऊ शकतो. आजकाल नियम थोडे कडक झाले सरकारचे, पण पूर्वीच्या काळी 10 वर्षापूर्वी कुठलाही मनुष्य रथावर चढू शकायचा आणि जगन्नाथजींना मिठी मारू शकायचा. कल्पना करा काय कृपा आहे जगन्नाथजींची, एवढे कृपाळू जगन्नाथजी आहे. तर अशा भक्तासाठी, एका भक्तासाठी लाखो कोट्यावधी अनंत कोटी वैष्णव वृंद आहेत, पण त्या एका भक्तासाठी कसे जगन्नाथचे डोळे शोधत असतात ही आपण कथा थोडक्यात पाहूया. ही कथा आहे का मुस्लिम भक्ताची. आता थोडंसं आपण इतिहासात जाऊया. अकबर बादशाह भारताचा बादशाह होता आणि अकबराचा मुलगा कोण होता? जहांगीर. हा जहांगीर जो होता हा भारताचा बादशाह बनला अकबरानंतर. आणि त्या काळामध्ये मुघल साम्राज्य आधिपत्याखाली ओडिसा राज्य नव्हतं आणि जहांगीरची इच्छा निर्माण झाली हे जे ओडिसा राज्य आहे हे आपल्या आधिपत्याखाली आणावं. आणि त्यांनी एक अत्यंत क्रूर आणि अत्यंत ताकदवान सरदार नेमला, त्याचं नाव होतं लाल बेग. आणि लाल बेगला आदेश दिला, सेना दिली, शस्त्र दिली आणि म्हटलं की जा ओरिसा राज्यावर हल्ला कर, त्या गजपतींना हरव आणि हे राज्य जे आहे ते आपल्या आधिपत्याखाली घेऊन ये, अशी आज्ञा जी आहे त्यांनी लाल बेगला दिली. आता सामान्यपणे मुसलमान लोक किंवा मुघल लोक भारतावर यायच्या आधी आपल्या राज्यामध्ये युद्ध व्हायची, पण काय बरोबर या युद्धांमध्ये गावाच्या बाहेर युद्ध व्हायची, फक्त सैनिकांमध्ये युद्ध व्हायची. कुठल्याही प्रकारे सामान्य माणसाला, स्त्रियांना, गायींना, मुलांना, वृद्धांना त्रास त्या युद्धामध्ये व्हायचा नाही. पण ही म्लेच्छ लोक, यवन लोक जशी भारतामध्ये शिरली, यांची युद्ध करण्याची पद्धत वेगळी होती. यांना माहित होतं समोरासमोर युद्ध केलं आपण हरणार. हिंदू लोक फार शूर आहेत, पण ते युद्ध कसे करायचे? ते गावात घुसायचे, हे स्त्रियांवर बलात्कार करायचे, हे मंदिरात ओढायचे, गायी कामायचे, मुलांना सगळ्यांसमोर मारायचे. अत्यंत क्रूरपणे, हिंस्त्रपणे, बर्बरीकपणे युद्ध हे मुघल राजे करायचे आणि जहांगीरनं हेच केलं. दिल्लीपासून ते ओरिसापर्यंत अंतर कापेस्तोपर्यंत अनेक 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 स्त्रियांची आबरू लुटली, अनेक मंदिरं तोडली, अनेक मूर्त्या फोडल्या, अनेक गायींची हत्या केली, अत्यंत क्रूरता दाखवली, राक्षसी गुण आपले सगळे बाहेर प्रकट केले. आणि असं करता 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 हा लाल बेग जो आहे हा ओरिसा राज्याच्या सीमेवरती, बॉर्डरवरती आला. आणि एके दिवशी त्यानं तंबू ठकला असता तिथं पाणवठ्यावर एका सुंदर हिंदू विधवा स्त्रीला पाहिलं.
खूपच सुंदर होती. ठीक आहे. साधारणपणे विरुद्ध लिंगी व्यक्ती सौंदर्य जेव्हा डोळ्यात जातं त्यावेळी कामदेवाचे बाण हृदयात घुसतात आणि मनुष्य भान हरपतो. त्याला काय केलं पाहिजे आणि काय करू नये असं भान राहत नाही. हे घडलेली घटना आहे खरी. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं आणि त्या मुलीचा मुलगा वेडाला लावता आणि त्या मुलीला विचारलं मुलानं मला लग्न करायचं तुझ्याबरोबर. ती मुलगी म्हणली जर तुला माझ्या बरोबर लग्न करायचं असेल तुझ्या आईचं हृदय घेऊन ये तरच तुझ्यावर लग्न करी. आता हे काम वासना जेव्हा डोक्यात घुसती एवढी भिंती की सारासार विचार मनुष्य करू शकत नाही. गीतेमध्ये भगवंत म्हणतात ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषोपजायते संगात् संजायते कामात् कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमात् स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. ज्यावेळी मनुष्य काम वासनेच्या आहारी जातो म्हणजे काम वासना पुरी होत नाही तुला क्रोध येतो आणि क्रोधाच्या भरात तो बुद्धी गमावतो स्मरणशक्ती गमावतो आणि त्याचं पतन होतं. हा मुलगा बिचारा ज्या आईनं लहानपणापासून वाढवलंय ज्या आईच्या वाढवल्यामुळे मोठं झालोय कसलाही विचार न करता त्या मुलीच्या वासनेपोटी चाकू घेऊन आईला मारलं. आईचं हृदय घेऊन तो मुलगा त्या मुलीकडे आला. आता ती मुलगी काय म्हणते की जो मुलगा आपल्या आईवर प्रेम करू शकत नाही तो माझ्यावर काय प्रेम करणार आहे. जा मी तुझ्यावर लग्न करणार नाही. ही असे असती वासना. हा लाल बेग त्या हिंदू विधवा स्त्रीच्या वासनेनं वेडा झाला. गेला त्या पुढं म्हणला तू फार सुंदर स्त्री आहेस माझी बेगम हो माझी पत्नी हो तुला सोन्यानं मडवून टाकी. ती म्हणजे शक्य नाहीये. जरी मी विधवा आहे मी पतिव्रता आहे माझं लग्न झालं होतं आणि माझ्या गेलेल्या पतीशी मी एकनिष्ठ आहे मी अजिबात तुझी गोष्ट स्वीकारणार नाही. लालबेग म्हणला तू जर नाही म्हणलीस तर मी काय करू शकतो तुला माहिती आहे मी एक मुघल आहे. तू जर नाही म्हणलीस तर एनिवे मी जबरदस्ती करणारच आहे. मी बळजबरी करीन. बळजबरी करण्यापेक्षा स्वेच्छेने मला हो आणि माझी पत्नी हो. त्या मुलीने त्या बाईने विचार केला की आपण या गोष्टीचा फायदा करून घ्या. एनिवे तो माझा फायदा घेणारच आहे आपण या गोष्टीचा फायदा करून घेऊया. ती म्हणली हो ठीक आहे मी तुझी बायको व्हायला तयार आहे. आणि लालबेग खुश झाला. वा जे मला पाहिजे होतं ते मला मिळालं पण माझ्या 2 अटी आहेत. चालेल तुझी कुठलीही अट मला मान्य आहे. जे काही बोलशील त्याला मी हो म्हणतो. बघा आपण जेव्हा अति खुश असतो की नाही त्यावेळी आपण कोणालाही वरदान देऊ नये कोणालाही सांगू नये जे पाहिजे ते माग आपण मोठ्या देऊ शकतो. आपण जेव्हा अति निराश असतो अति दुःखी असतो त्यावेळेस आपण शांत राहायला पाहिजे. दोन्ही वेळा आपलं डोकं शांत पाहिजे तर आपला निर्णय व्यवस्थित होता. अन्यथा कधी कधी आपण अति द्यायचा विचार करतो गोत्यात येतो. कधी कधी एवढं निराश येतो की आपण जीवन संपवायचा विचार करतो आत्महत्या करायचा विचार करतो. दोन्ही गोष्टी भयानक आहेत. म्हणून कोण व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे गीता सांगते दुःखेश अनुदिग्न मनः सुखेशु विगत स्पृहा. दुःखामुळे उद्विग्न होत नाही सुखामुळं फार शेफारून जात नाही असा व्यक्ती स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे. लालबेग म्हणला बोल काय वाटत तुझी. म्हणजे पहिली अट कुठल्याही हिंदूला तू मारायचं नाहीस कुठल्याही हिंदू स्त्रीवर बळजबरी करायची नाहीस. लालबेगला राग आला जे मला करायचंय ते तू रोखतेस करायला मला. पण हो म्हणलं आता काय करणार ठीक आहे हरकत नाही तुझ्यासाठी मान्य आहे मला हे. दुसरी अट बोल कुठल्याही हिंदू मंदिरावर हल्ला करायचा नाही कुठलाही मंदिर तोडायचं नाही कुठल्याही मूर्तीची विडंबना करायची नाही. परत राग आला लालबेगला काय हे तर मला करायची इच्छा आहे हे मला करू देत नाहीस तू पण तुझ्यासाठी हे मान्य आहे. चल मान्य झालं आणि तो त्या बाईला म्हणला तुला माझी पत्नी होताना मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल. ती म्हणली बाहेर माझा धर्म तू बदलशील पण हृदयात माझी जगन्नाथजींप्रती भक्ती जी आहे. ओडिसाची बाई होती जगन्नाथांची भक्त होती. हृदयात माझी जगन्नाथ प्रती भक्ती आहे ते कधीही तू तोडू शकणार नाहीस.
बाहेरने मुस्लिम होईल. लग्न झालं आणि त्या बाईचं नाव झालं फातिमा बेगम. पण दोघांचं लग्न झालं आणि दोघांना एक सुंदर मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं सालो बेग. आता साहजिकच या बायकोच्या अटीमुळं हा लाल बेग आणि हल्ला केलाच नाही राज्यावरती, ओरिसा राज्यावरती. हा तिथंच तंबू ठोकून बसलाय अनेक वर्ष. बातमी गेली जहांगीर बादशाहपर्यंत की हा लाल बेग जो आहे आपलं काम करत नाही आहे, एका बाईमुळं आपल्या मुघल साम्राज्याचं काम जो आहे तो करत नाहीये. बादशाला राग आला आणि त्यांनी संदेश पाठवला की लाल बेगला मारून टाका, कारण हा आपलं काम करत नाहीये. आणि त्यांच्याच लोकांनी प्लान करून, योजना करून या लाल बेगची हत्या केली. लाल बेग मारला गेला. आता ही जी मोहीम आहे ओडिसा राज्य जिंकायची, पुढे कोण घेऊन जाणार? सगळ्यांनी ठरवलं या लाल बेगचा मुलगा जो आहे सालो बेग हा तेवढाच शूरवीर आहे. त्यामुळे आपण सालो बेगला या मोहिमेचा सरदार बनवूया, आपली मोहीम चालू करूया. सालो बेग तयार झाला आणि सालो बेग खरोखर शूर होता आणि सालो बेगनं हजारो सैन्य घेऊन या ओरिसा राज्यावर हल्ला केला. पण झालं काय? या राज्यावर या हल्ला केला, या युद्धामध्ये यांच्या सैन्याचा पराभव झाला आणि हा जो सालो बेग होता याला प्रचंड प्रमाणात घाव बसले. तलवारीचे अनेक 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 असंख्य घाव बसले आणि घायाळ झाला. मराच्या दारावरून टिपला. सैनिकांनी उचललं, तंबूत घेऊन आले. जे मुस्लिम लोकांचे वैद्य असतात त्याला हकीम म्हणतात, हकीम. अनेक हकीम आले, त्या सालोबेगवर उपचार करू लागले. 5-6 दिवस उपचार केले, पण सालोबेगच्या वेदना अजिबात कमी होत नाहीये. रोज तो वेदना विभळतोय. मरणाप्राय वेदना त्या सालोबेगला होत आहेत. 4-5 दिवस झाल्यावर डॉक्टर लोक म्हणली, हकीम लोक म्हणली, बास झालं, आम्ही आता काहीही करू शकत नाही, आमचे उपाय संपले. काय करायचं? सालोबेगने विचार केला, हा देह सोडून देऊ, मरून जाऊ, आता बास झालं, या वेदना सहन होत नाहीये. बरेचदा एखादा व्यक्ती आजारी असतो, त्याला वेदना सहन होत नाहीत. काय काय आजार, कॅन्सर सारखे आजार असतील, वेदना सहन करणं फार अवघड असतं. त्याला वाटतं मेलला बरं आपण, हे वेदना सहन व्हायला नको. तशीच अवस्था या सालोबेगची झाली. आणि त्यावेळी तिची अवस्था जी आहे त्याच्या आईला फातिमा बेगमला बघवली नाही. तिने सांगितलं पोलिसच्या सगळ्यांना, जा बाहेर, मला सालोबेगशी एकट्यानं बोलायचं आहे. सगळे सैनिक लोक, हकीम लोक बाहेर गेली आणि सालोबेगला म्हणले, बाळा आता सगळे उपाय संपले, मी जो उपाय सांगते तो ऐक. कोणता उपाय? तू रोज कृष्णाचं नाव घे, हरे कृष्णाचा जप कर, जगन्नाथजींचं नाव घे, तुझा आजार, तुझ्या वेदना, तुझ्या जखमा नक्की भरून निघतील. आणि सालोबेगला राग आला, काय आहे आई, असं कसं म्हणतेस तू? एक तू मुसलमान स्त्री असून कृष्णाचा, त्या हिंदूंच्या देवाचं, त्या काफरांच्या देवाचं नाव सांगतेस मला? हे आपल्या तत्वाच्या विरुद्ध आहे, हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. आणि त्यावेळी फातिमा बेगमने सांगितलं की जरी आता माझं नाव फातिमा असलं, माझी मागची बॅकग्राऊंड काय आहे? मी एक हिंदू स्त्री होते आणि मी जगन्नाथजींची भक्त होते. हृदयामध्ये 24 तास मी जगन्नाथजींचं नाव घेत होते, जगन्नाथजींचं स्मरण करत होते. आणि जगन्नाथजी जे आहे ते कलियुगात अवतरित झाले खास आपल्यासारख्या पतित लोकांना कृपा देण्यासाठी. तर त्यांचं जर नाव घेतलं तर निश्चितपणे त्यांची कृपा तुला होईल आणि जखमा भरून निघतील. आता सालोबेगने विचार केला, हरकत नाही, मरणप्राय आत्ता बघतोय, हा जर उपाय करून बघितला आपण तर काय फरक पडतो? आपण करून बघू, जर टिकला तर ठीक आहे, नाही तर सोडून देऊ. आणि सालोबेगनं तेव्हापासनं तीव्रतेनं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे तीव्रतेनं जप सुरू केला. तुझा आवाज तीव्र होता का? नव्हता. जरा जोरदार होते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. अजून दुप्पट आवाजात जगन्नाथचा आवाज पोचून गेला. विक्रमगडचे भक्त जमले तेवढ्या मोठ्या संख्येनं, आवाज येत नाहीये, जोरदार हृदयापासून हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. सालोबेगने एवढ्या तीव्रतेनं जप सुरू केला आणि म्हणजे तुझ्या भक्तीवर फार खुश आहे. आणि सालोबेगच्या अंगावरनं हात फिरला. जसा सालोबेगच्या अंगावरनं हात फिरला सगळ्या जखमा सालोबेगच्या भरून निघाल्या. सगळ्या जखमा भरून निघाल्या. सालोबेग टणटणीत टवटवीत झाला. म्हणला हे केवळ आणि केवळ जगन्नाथजीमुळे घडलं. आता माझं उरलेलं जीवन जे आहे ते केवळ आणि केवळ जगन्नाथांच्या भक्तीमध्ये जगन्नाथांच्या सेवेमध्ये अर्पण आहे. हा सालोबेग जगन्नाथ दर्शन घ्यायला गेला पण त्याला आज सोडलं नाही कारण तो मुसलमान होता. काय करायचं तीव्रपणे इच्छा निर्माण झाली जगन्नाथ दर्शन घ्यायचं आहे. सालोबेग तिथून वृंदावनला गेला आणि वृंदावनला गेल्यानंतर त्याला कळलं रथयात्रा आलेली आहे. रथयात्रा आल्यानंतर ही एकच वेळ आहे मी जगन्नाथ दर्शन घेऊ शकतो. सालोबेग पळत सुटला वृंदावनावरनं. रथयात्रा झाली आणि उलटी रथयात्रा सुरू झाली गुंडीच्या मंदिरातनं मेन मंदिरामध्ये. आणि अचानक मध्ये रथ थांबला. का रथ थांबला कळेना पांड्या लोकांना. रथ खेचतायत 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 रथ जास्त हलायला तयार नाही. 1 दिवस झाला 2 दिवस झाला 3 दिवस रथ हल्लाच नाही. किती खेचा. आणि 3 दिवसांनी हा सालोबेग जगन्नाथपूरला पोहोचला आणि जसं सालोबेगचं दर्शन घेतलं जगन्नाथजींचं रथ हल्ला. ही जगन्नाथजीची कृपा आहे. आपल्या एका भक्तासाठी अख्खं रथ जगन्नाथजी थांबवून ठेवला. त्याच्या रथयात्रे दिवशी या सुंदर जगन्नाथांची रथयात्रा आपण काढली. आपल्या एक एक भक्तासाठी भगवंतांनी कृपेचा कटाक्ष आपल्यावर टाकलाय आपलं जीवन परिपूर्ण होण्यासाठी. हा या रथयात्रेचा महोत्सवाचा अर्थ आहे. सगळ्यांना मी मनपासून धन्यवाद देतो की मला बोलायची संधी दिली. शांतपणाने माझं बोलणं ऐकून घेतलं. आता खरं या रथयात्रेचं फळ कधी आहे ज्यावेळी तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येनं गुरुवारी दर गुरुवारी इथं याच विठ्ठल मंदिरात सत्संगात सहभागी व्हाल. संत रोहिदास नगर हॉल मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हाल आणि रोजच्या रोज त्याच जगन्नाथांचं त्याच भगवंताचं या कलियुगाचा जो मार्ग आहे हरेर नामेव केवलम त्या हरिनामाचं नामस्मरण करू शकाल. तेव्हा खऱ्या अर्थानं तुकारामाचं वचन जे आहे तुका म्हणे केली सोपी पाय वाट तरावया भवसागर रे ते आपल्या अंगवळणी पडेल त्याची अनुभूती आपल्याला येईल. तर हे जर आपण केलं तर आपली जगन्नाथ यात्रा खऱ्या अर्थानं यशस्वी होईल. खूप खूप धन्यवाद. बोला जय जगन्नाथ.